नमस्कार श्रोते हो. कथा विश्व या यूट्यूब चॅनलवर मी दिव्या आपलं मनापासून स्वागत करते. तर आपण ऐकत आहोत बाबाराव मडावी लिखित भाकर भाग 6. महादूजवळ वडिलोपार्जित 10 एकर शेती होती. महादूच्या वडिलांनं आपल्या कष्टानं तिला फुलवलं. घर सुखानं नांदायला लागलं. घर भरल्या दाण्यानं ढेकरं दिल्यावानी समाधानी वाटायचं. वडिलांच्या कृपेवर महादूची संसार वेल फुलून निघाली. त्याची पत्नी सखू कर्तबगार बाई, संसाराला नीट ओढणारी. संसाराची दोन्ही चाकं सुरळीत असली की गाडा कसं व्यवस्थित चालतो. पाहता पाहता आयुष्य गुण्यागोविंदानं 50शीकडं झुकलं. मोठी मुलगी कॉलेजात जाऊ लागली. आपली जबाबदारी सांभाळून ती अभ्यास करायची. तिला पाहून महादूला समाधान वाटायचं. लेक सुशिक्षित होत आहे. मायबापाच्या प्रेमानं ती जास्तच फुलून गेली. तिचे आजोबा नातीच्या हाती कॉलेजचं पुस्तक पाहून हरकजून जायचे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटायचा. ह्या पोरीनं घर उजळून निघाल्याचं वाटायचं. तो म्हणायचा, चांदणे, तू या जन्मापासून अंगणात सडा पडलाय बाई. तू लय भाग्यवान पोरगी. 4 पिढीचं नाव उजाळून टाकलं. आमच्या पिढ्या शिक्षणाबिगर आशाच गेल्या. आजोबा, मी डॉक्टर होणार. तुमच्या तब्येतीची काळजी घेईन. पोरी, आता थकलो मी. वय ओलांडलं. 75 पार केली. तुमच्या उज्ज्वल भविष्याचे धागे धरून आहो आता. मी नात कोणाची आहे? सदोबा आबाजीची. शेतकऱ्याच्या झोपडीत धान्य भरून असतं, पण शिक्षण घेणारी पोरं मात्र आढळून येत नाहीत. त्यांनी रात्रंदिवस शेतात मरमर कष्ट करायचे, घाम गाळायचा. नुसत्या घामावरची त्यांची जिंदगाणी. महादूच्या घरात चांदणी शिक्षणानं चमकली. पोरीवर घरादारा साऱ्यांचाच जीव. समजदार अभ्यासू लेकरू पाहून मायेचा जीव हरकून जायचा. सखू पोरीच्या डोक्यावरून हात फिरवायची. जवान पोरीचे पटापट मुके घ्यायची. माझं लेकरू धीट लागण्याजोगं आहे. तिच्या गालावर जबरदस्तीनं काळा टिपका लावायची. पोरीच्या जेवणाची काळजी घ्यायची. तारुण्याच्या उंबरट्यावर चढलेली चांदणी शिक्षणाच्या ध्यासानं झोपडीत मावत नव्हती. तिची वैचारिक उंची गरिबीला शोभत घेऊन वाढत होती. शेतात राबणारे हात तिच्या शिरावर होते. आयुष्यात शेतात पिकवलं. शेतीतल्या मातीनंही आपल्याला जगवलं. मातीचा तुकडा म्हणजे सोन्याची खाण. आपलं सारं सुखदुःख या मातीलाच माहीत. सदून आपल्या आयुष्याची दोर महादूच्या हातात कधीच दिली होती. ही चढती कमान किती पिढ्या जागवत असेल. शेतकरी दादा छातीला माती लावून जगतो. आपल्याबरोबर इतरांचाही चारा निर्माण करणारा, निसर्गातून निर्मिती करणारा, जीव जोपासणारा, पाळणारा शेतकरी राजा. त्याचं महत्त्व कुणी कसं सांगावं? ही माणसंच न्यारी. चांदणी हे सारं निहाळत होती. शेतकरी हा देखील निसर्गाचा घटकच ना. ही माती त्याची, माणसंही त्याचीच. परंतु अलीकडे त्याच्या लहरीपणामुळे कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ पडायला लागला. शेतकऱ्याच्या कष्टावर संकट ओढवायला लागले. नापिकीमुळं कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागली. महादूचं शेत मागील 3 वर्षापासून असंच वाळत गेलं, बुडत गेलं. अन्नधान्यानं भरून असणारं घर उदासवाणं झालं. भूक, गरिबी आणि दारिद्र्याशी त्याचा मुकाबला सुरू झाला. सावकाराचं कर्ज 1.5 दुपटंही वाढलं. सखूच्या अंगावर फाटकं गाठीचं लुगडं दिसायला लागलं. सदोबा काळजीनं वाकून गेला. महादू रात्रंदिवस विचार करू लागला. हे कालचक्र माझे कष्ट थांबवू शकत नाही. आता काय करावं? महादू बापाला म्हणायचा, भारे, मी एवढा कष्ट करतो, पण पाऊस धोका देत आहे. मी काय करू? सदू पोराला समजवायचा, पोरा, धीर धर. खचून चालणार नाही. जीवनात उन्हाळे पावसाळे येतात रे. बा चांदणी उच्च शिक्षण घेत हाय. तिची काळजी पडली या. अरे काय व्हायचं ते होईल, पण तू हिंमत सोडू नको. महादूनं हाय खाल्ली. मी कष्ट करतो पण निसर्ग साथ देत नाही. कोणावर दोष द्यायचा? माझं कुटुंब उपाशी झोपत आहे. बासुद्धा रात्री उपाशी झोपला. त्यानंच तर 10 एकराचा तुकडा माझ्या पदरी बांधला. अशी कशी वेळ आली?
परवा सावकार येऊन गेला, जमीन गिळण्याची धमकी देऊन गेला. आता आपण जगायचं कसं? चांदणीला उपाशी ठेवून जिवंत राहायचं? त्याच्या मनात अनेक विचार घोळत होते. आपण जिवंत राहून काय करायचं? उद्याला गळ्यात दोरखंड टाकून शेतातच अखेरचा श्वास घ्यायचा. हातात झालेल्या महादूच्या डोक्यात नैराश्यानं ताबा घेतला. दुसऱ्या दिवशी महादू सकाळीच उठला. आपल्या कुटुंबासोबत अखेरचं बोलून घ्यावं. त्याने चांदणीला बोलावलं. बेटा चांदणी. काय बाबा? इकडे ये बेटा. बाबा, आज मी शेतकऱ्याच्या जीवनावर आपल्या कॉलेजात कॉन्फरन्समध्ये बोलणार आहे. बोल बेटा. सांग. तुझा बाप शेतात राबतो, पण नागपिकीमुळे हातात झाला. बाबा, असं सांगून कसं चालेल? मी सांगणार आहे. शेतकरी या देशाच्या पाठीचा कणा, पोशिंदा आहे. बेटा, शेतकरीच तर आज उपाशी मरतो आहे. बाबा, तुम्ही मनाला लावून खूप घेत आहात. बेटा, तू रात्री उपाशी झोपलीस, त्याचं काय? तू माझी पोर. चांदणे, नाव का मग? तू अशाही वादळात उभी राहिली. तेवढ्यात सदोबा आणि सखू येऊन बसले. महादू जिव्हाळ्यानं बोलला. सखे, आयुष्यभर साथ दिली हाय, तू यातून जीव जात नाही. काहून असं बोलून राहिले व? तू यासोबत आयुष्यभर बोलत आलो. चांदणीसारखी पोर तू या पोटी जन्माला आली. तिचा जीव जपायची, तिची काळजी तू यावर हाय. का हो? मायले लेकरू का भारी असते? तसं नाही हो. तू बोट धरून दररोज शाळेत नेलं. आज चांदणी कुठल्या कुठं गेली असं म्हणतो. चांदणी, सखे, तुम्हाला सांगतो मी किती नशीबवान. माया संगतीला लय माया केली रे बा तू मायावर. सदोबा सांगत होता. अरे, तुही माय वावरात पाऊस आला की तुले धरून कुडकुडत होती. तुले हृदयाजवळ कवटाळून म्हणायची, माया महादू काळजाचा तुकडा हाय. ह्या वावराचा तुकडाही आपण गेल्यावर त्याचाच होणार हाय. त्याच्या जिंदगानीले आसरा होऊन पुरल. पोरा, आज त्या हवाली वावराचा तुकडा आणि मी बी झालो हाय. महादू बापाच्या कुशीत शिरला आणि ढसाढसा रडला. चांदणी बुड्याचं 50शी गाठलेल्या पोरावरचं प्रेम पाहून हसायला लागली. हळूहळू सूर्य वर सरकू लागला. महादूनं बायको आणि पोरी संग मस्त गप्पा केल्या. न्याहारीची भाकरी रात्री शिजलीच नव्हती. त्यामुळं दुरडीत शिळे तुकडेही खायला नव्हते. उपाशी पोटीच महादू गोठ्यातल्या बैलाच्या पोटात चारा टाकण्यासाठी दोरखंड घेऊन वावराकडे निघाला. शेताच्या धुऱ्यावर बैल चारा खायला लागले. वावरातली पिकं करपून गेली असली तरी धुऱ्यावरचं खुरटं गवत दाटीवाटीनं वाढलं होतं. ते बैलांच्या पोटात जात होतं. बैलाच्या पाठीवरून महादूनं हात फिरवला. त्याच्या डोळ्यात आसवं उभी झाली. रात्रंदिवस राबणारा हा प्राणी शेतकऱ्याचा खरा मित्र. बैलाची आणि शेतकऱ्याची सारखीच गत. काम केलं तरच त्याची किंमत. महादूची पावलं एकाएकी शेतातल्या आंब्याच्या झाडाकडे वळाली. हातातला दोरखंड त्याने एका फांदीला अडकवला. गळ्यात घडपास लटकवला. पायाखाली डवरा ठेवला. त्यावर उभा झाला. आडव्या उभ्या पिकात फिरणारा डवरा. पिकांच्या बुडाजवळ माती पेरून आधार देणारा डवरा. आज महादूच्या मनाप्रमाणे पायाखाली आला. झाडावर पाखरं किलबिल करायला लागली. महादूच्या डोळ्यांसमोर त्याचा संसार उभा झाला. चांदणी आत कॉलेजला कॉन्फरन्समध्ये शेतकऱ्यावर चिंतन करायला जाणार. सखू माझ्या भाकरीचं पीठ शोधत असेल, धडपडत असेल. मया भुकेच्या आकांतानं आणि तिच्याही भुकेपोटी. बाच्या पोटातलं आतडं भुकेनं कसं काय तग धरून असेल. चांदणी उपाशी पोटी शेतकऱ्यावर बोलणार. त्याच्या डोळ्यातून आसवं घळाघळा वाहायला लागली. बानं वावर कमावून ठेवलं, जन्माची शिदोरी दिली, पण मी नाही पिकवू शकलो. घाम गाळूनही माझा काय दोष? ह्या जगात राहून काय उपयोग? तो आजूबाजूला पाहू लागला. गळफास त्याची वाट पाहत होता. धुऱ्यावरची बैलजोडी चारा खायचं सोडून त्याच्याजवळ येऊन आसवं गाळायला लागली. मुख्या जीवांना चाहूल लागली. शेजारच्या वावरात निंदणं चालू होतं.
फकीराची नजर महादूवर पडली. महादूच्या गळ्यातील गळफास पाहून त्याच्या हृदयात धस्स झालं. तो गावच्या दिशेने पळत सुटला. धावतच महादूच्या घरी धावत आला. चांदणी कॉन्फरन्सला जायच्या तयारीत अंगणात उभी होती. तिची आई व आजोबा पोरीचं कौतुकानं भारावले होते. फकीरा जोराजोरानं ओरडायला लागला. सखूबाई, अगं चल, तुझ्या नवरा वावरामध्ये फाशी घेत हाय. बुडा जोरानं ओरडला. अरे बाप रे, काय येळ आली. चांदणी आणि तिची माय वावराकडं पळत सुटली. सदोबा अंगात बळ आणून धावत होता. काडीच्या आधारानं जोराजोरात अंग कापत होतं. महादूच्या गळ्यातील गळफास विचाराच्या तंद्रीत तसाच पडून होता. जीवनाचे धागे डोळ्यांच्या अश्रूत पुन्हा पुन्हा निहाळायचे फास आवळण्यात वेळ लागत होता. त्याची चांदणी, बायको, बाप डोळ्यासमोर येऊन उभे राहायचे. रताळाच त्याचे अश्रू पुसत असल्याचा त्याला भास व्हायचा आणि तो जास्तच लटकवलेल्या दोरखंडात ढसाढसा रडायचा. त्याचे अश्रू अखंड वाहत होते. जीवन संपवण्याचा जीवनाचा हिशोब महादू वाचायला लागला. मृत्यू माणसाला जीवनाचा हिशोब विचारतो. जीवनाच्या धाग्यांची ओढाताण करतो. महादूनं तर स्वतःहून मृत्यूच्या दारात जायचं ठरवलं होतं. यातच त्याचा फास दूर दूर जात विलंब करत होता. फास आवळायला उशीर होत होता. त्याचं अस्वस्थ मन आठवणीत हिंदोळत होतं. सदोबा थरथरत्या अंगानं धावतच आंब्याच्या झाडाकडे आला. थांब पोरा, तो गळफास काढून टाक, तुला माही आण हाय. महादूच्या गळ्यातील गळफासात हात अडकवून सदोबानं अलगद गळफास झटक्यात काढून घेतला आणि त्याच्या गालफडात लालबुंद होऊन जोरात थापड लावली. अरे, या ठाण्या वाघाचा पोरगा जीव द्यायला निघालास. पोराला हाताच्या काठीनं सपासप मारू लागला. माझ्या पोटी तू असा भेकड निघालास. महादूला सदोबानं घट्ट कवटाळलं. आपल्या बासमोर महादू अपराध्याप्रमाणे थरथर कापू लागला. अरे, मी वाकून गेलो पण जीवनात हरलो नाही. तुझ्यासाठीच तर ही म्हातारी काठी जिवंत आहे. पोराच्या संसाराचं लेकरू होऊन राहिलो, पण तू असा निघालास. अरे, ह्या काळ्या आईनं कैक वर्षापासनं आपल्याला पोसलं. तिच्यावर रुसवा कशासाठी? या मातीला कष्टानं न्हाऊ घातलं की ती मोत्याचा चारा देते. काळ बदलला, माणसं बदलली आणि त्याबरोबर निसर्गही बदलला. हे लोक निसर्गावर घाव घालायला लागले. जंगल तोडून बोडकी केली. कसं येईल पाणी? तू वैतागून जीव द्यायला निघालास. म्हाताऱ्या काठीला सोडून जाय निघालास. वा रे वा, भित्रा कुठला. अरे, आता वरच्या पाण्याबरोबर शेतीत विहीर खोदून पाणी आणण्याचा जमाना आहे. डोंगराची धूप थांबवून पायथ्याशी लहानसं धरण खोदावं लागतं. पाण्याचा साठा झाला की संकटाशी सामना करता येईल. शेतीच्या योजना आहेत, सवलती आहेत. असं घाबरून कसं चालेल र पोरा? सखू मुळमुळ रडत होती. तिनं हंबरडा फोडला. कुठं आम्हाला सोडून चालले हो? आम्ही वाटेल ते काम करू, पण तुम्हाला जोपासू. पुरुषानं काय बी करायचं. जीव द्यायला निघालं आणि आम्ही बायनो आयुष्य हिमतीनं काढायचं. हाच का न्याय? का हो आमच्याबरोबर काही विचार बिचार आहे की नाही? घरात सोन्यासारखी शिकली सवरली जवान पोर आणि तुम्हाला असा विचार काहून आला व? माई आण हाय असा भलता विचार आणू नका. माई साथ आहे तुम्हाला. चांदणी बापाला धरून रडत होती. महादू तिच्याकडे एकसारखा पाहत होता. बाबा, हे दिवस निघून जातील. मला चांगली नोकरी लागेल. मी तुमची जोपासना करेल. मला तुमचं पोरगच समजा. बाबा, तुमच्याशिवाय आम्हाला जगता येईल का? जीवन सुखदुःखांनी भरलेलं असतं. तुम्ही घाबरला. जीवनात हार मानायची नसतेच. उगवत्या प्रत्येक दिवसासोबत मिसळायचं असतं. सदोबानं पोराला हृदयाजवळ कवटाळलं. चाल चाल पोरा घराकडं. हे वावर काही जीव देण्यासाठी कमावलं नाही. वावर नसलेले राबणारे मजूर जीव देतात का रे? त्यांच्याजवळ तर जगण्यासाठी कोणतंच साधन नसतं. ही तर काळी माय आपल्या सोबतीला आहे. पोरा,
वावरात पाऊस आला की तू इमाय तुला धरून कुडकुडत होती. तुले हृदयाजवळ कवटाळून म्हणायची, माया महादू काळजाचा तुकडा हाय. ह्या वावराचा तुकडा आपण गेल्यावर त्याचा आसरा होईल. आज आठवण आली रे पोरा तू ह्या माईची. किती जपलं तुला आणि तू आत्महत्या करायला निघालास. पोरा, जीवाला समजावीव, शांत हो. पश्चातापानं दग्ध झालेला महादू कोरड्या डोळ्यात आपल्या बाकडं, बायकोकडं, पोरीकडं पाहतो. त्याच्या डोळ्यातली आसवा आटली. हृदयभर पात्र रडत होतं. आपल्या घरच्या बाया धीरानं जगतात, जगायला सांगतात. म्हातारा माणूस हिमतीनं जगण्यातले अर्थ शोधतो. मी तर धडधाकट चुकीच्या मार्गानं जाऊन जीवन संपवण्याला निघालो. महादूनं बाला कवटाळलं, पोरीच्या डोक्यावरून हात फिरवला. सुखूच्या डोळ्यातली आसवं तळ हातानं पुसले आणि म्हणाला, नाही, मी असं कधी करणार नाही. मी तुम्हाला सोडून जाणार नाही. आता मात्र महादूचे डोळे घळाघळा आसवं गाळत होते. मृत्यूच्या गळफासातून तो परत आला. आत्महत्या करण्याच्या गुन्ह्यातून आपण वाचलो याचे समाधान होऊन कर्तव्य भावनेने कुटुंबातील जीवांना जोपासण्यासाठी उठून उभा राहिला. सदोबा, सखू, चांदणी महादूला धरून त्याच्या जीवासाठी रडत होते. उडून गेलेला पाखरांचा थवा आंब्याच्या झाडाखाली येऊन बसला होता. चांदणी आपल्या बाचा हात धरून घराकडे जात होती. मागोबा म्हातारा व सखू धापा टाकत चालली होती. तर आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईबही करा. धन्यवाद.